लाख कुणबी नोंदी या आढळलेल्या आहेत राज्यभरामध्ये, याची माहिती सुद्धा मिळालेली आहे. शिंदे समितीने जेव्हापासून आपलं कामकाज सुरू केलेलं आहे तेव्हापासून 48 लाख नोंदी या निष्पन्न झालेल्या आहेत. त्या आधारे 12 लाखांपेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेली आहेत, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. गेल्या 6 महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 50,000 प्रमाणपत्र, बीड जिल्ह्यामध्ये 34,000पेक्षा जास्त प्रमाणपत्र वितरित झाली. मुंबईत झालेल्या आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे हे मागे घेतले गेलेले आहेत. तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान 161 गुन्हे दाखल होते, त्यातले केवळ 71 गुन्हे मागे घेणं प्रलंबित आहे. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध याचिकांचा आढावा घेत स्पेशल काउन्सिलची नियुक्ती केली जाणार आहे. सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत पुणे विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जातील. तर या सगळ्या संदर्भात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया. खोटं सांगू नका, मला खरं सांगा, नोंदी किती निघाल्या? माझ्या समाजाला मान्य आहे. तुम्ही जर म्हणले 1 लाख निघाल्या, 1 लाख मान्य. तुम्ही म्हणले 54 लाख निघाल्या, 54 लाख मान्य. पण तुम्ही फक्त खरं सांग. तर त्यांनी त्यावेळेस प्रोसिडिंग आम्हाला दिलं तर 54 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, नोंदी 57 लाख सापडलेल्या असं त्यांनी प्रोसिडिंग दिलं. 57 लाख सापडलेले आणि आता आकडा काय येतोय 48 लाख. म्हणजे याचा अर्थ असा होतो, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विखे पाटील साहेबाला आणि मंत्रिमंडळात त्यांचे जेवढे सदस्य मंत्री म्हणून त्यांना खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला लागले. माननीय विखे पाटील साहेबाला राज्य सरकारला हे विचारायचं आहे, हे आपल्या स्टेटमेंट्समुळं जे न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं त्या केसवर परिणाम होणार नाही का? कदाचित न्यायालय म्हणू शकतो की 50-50 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, मग यांना वेगळं आरक्षण का पाहिजे? एक तर तुम्ही टिकणारं आरक्षण देत नाही, एकीकडे हैदराबाद गॅझेटरच्या नावावर आमची दिशाभूल केली, इतर कुणब्यांची नोंद दाखवायची आणि मराठा समाजाची दिशाभूल करायची, हे योग्य नाही. आणि यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या नावानं एका ज्येष्ठ